नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत आपल्याला जे आहे सौरचलित फवारणी पंप हे यासाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती हा अर्ज करू शकणार आहात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईबर करायचं आहे आणि जवळचं बेल आयकॉन जे असतं त्यावर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला जे क्रोम ब्राउझर असेल, गुगल असेल, तुमच्या आकाराने जे कोणतं ब्राउझर ओपन करायचं आहे ते ओपन करून घ्या आणि इथं सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर किंवा डायरेक्टली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर येऊ शकता. जर तुम्हाला मॅन्युअली यायचं असेल तर जे आहे क्रोम ब्राउझर ओपन करून महाडीबीटी सर्च करा. यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला एक नंबरची वेबसाईट इथं आपल्याला दिसणार आहे, ॲग्री लॉग इन म्हणून. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता पोर्टल आपल्यासमोर ओपन झालं आहे. इथं आपल्याला कट करून टाकायची महत्त्वाची सूचना जर आली तर. आता अशा प्रकारे ओपन होईल. ओपन झालेल्याच्या नंतर आपल्याला वरती सारायचं आहे. वरती सारल्यानंतर बघू शकता कोपऱ्यामध्ये आपल्याला जे आहे लॉग इनची अर्जदार येथे लॉग इन करा हे ऑप्शन आलेलं आहे. इथे आता आपल्याला शेतकरी गट, आधार आधारित लॉग इन, वैयक्तिक शेतकरी, तर इथे आपल्याला वैयक्तिक शेतकरीच राहू द्यायचे आणि इथे आपल्याला शेतकरी फार्मर आय डी जी असते ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. शेतकरी फार्मर आय डी टाकल्याच्या नंतर इथे आपल्याला OTP पाठवावर क्लिक करायचे. आता जो OTP जाणार आहे हा आधारवरील OTP जाणार नाहीये. जी फार्मर आय डीला तुम्ही नंबर दिलेला आहे, जी आता फार्मर आय डी टाकली तिला नंबर कोणता दिलेला आहे त्याच नंबरवर तुम्हाला OTP जाणार आहे. तर तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मला OTP आलेला आहे, OTP टाकलेला आहे. आता काय करायचे, वरती सारायचे, OTP तपासावर क्लिक करायचे. OTP तपासावर क्लिक केल्याच्या नंतर आता प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर आपली प्रोफाईल लॉग इन होणार आहे. तर ओके बटनावर क्लिक करायचे. प्रोफाईल लॉग इन झालेली आहे. प्रोफाईल संपूर्णतः 100% पाहिजे. नसेल तर तुम्हाला वरती सारायचं आहे आणि इथे जे आहे वैयक्तिक माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर राहण्याचा पत्ता भरायचा आहे. जात श्रेणी निवडायची आहे, अपंगत्व आहे की नाही निवडायचे. निवडल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल 100% होईल. 100% झाल्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अर्ज करण्यासाठी बघू शकता घटकासाठी अर्ज करा मराठीमध्येच आहे. जर तुमची प्रोफाईल इंग्लिशमध्ये झाली तर इथे वरती बघू शकता कोपऱ्यामध्ये इंग्लिश आहे, मराठी इथे तुम्ही करू शकता. आणि इथे जर इंग्लिश असेल तर तुमची मराठी अगोदर असेल आणि इथे जर मराठी दाखवत असेल तर तुमची इंग्लिश असेल, तर ते तुम्ही चेंज करून घ्या. आणि वरती सारायचे. आता इथं घटकासाठी अर्ज करा यावर आपल्याला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर वरती सारा. वरती सारल्यानंतर बघू शकता जे आहे अर्ज सादर करा आणि आपल्या पसंतीची सर्व बाबी निवडून झाल्यानंतरच अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे. आता आपल्याला अगोदर बाबी निवडून घ्यायची आहे तर वरती सारायचंय. आता इथे आपल्याला काय निवडायचंय, फवारणी पंप निवडायचा. तर ते कशामध्ये येईल, कृषी यांत्रिकीकरण. बाबी निवडा यावर क्लिक करायचंय. समोरच वरती सारायचे. आता बघू शकता तालुका, इथे आपल्याला तालुका निवडून घ्या. गाव येईल. मुख्य घटक यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर आपल्याला क्लिक करायचे. तपशील यावर क्लिक करून जे आहे तुम्हाला वरती सारायचे आणि इथे मनुष्यचलित अवजार यावर क्लिक करायचे. यंत्र सामग्री अवजारे यावर क्लिक करून बघू शकता इथे आता आपल्याला भरपूर ऑप्शन उपलब्ध झाले. तर इथे आपल्याला पीक संरक्षण अवजारे यावर क्लिक करायचे आणि मशीनीचा प्रकार यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. आता मशीनीचा प्रकार काय आहे, एकदम खालती या बघू शकता सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप यावर आपल्याला क्लिक करायचे. पंप निवडलेला आहे. आता मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारे खरेदी करणार नाही, म्हणून आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचे आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचे. बघू शकता घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का, तर इथे आपल्याला निवडायचे येस करा, नाही निवडायचे तर नो करा. नो करायचंय आणि आपण परत एकदा होम पेजवर येणार आहोत. आता आपला अर्ज झालाय का, तर नाही झाला. अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर ओके बटनावर क्लिक करा. वरती सारायचं आहे.
आणि इथं पहा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. बघू शकता आपण अर्ज जो निवडलेला आहे, अर्ज इथे दाखवण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला या खालत्या बॉक्सवर जे आहे क्लिक करायचे आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे. आता इथं ते यशस्वी झालेलं आहे, कारण मी या वर्षामध्ये अर्ज केलेला आहे. जर तुम्ही एका वर्षामध्ये अर्ज केला नसेल तर तुमच्याकडून जे आहे ₹23.60 जे आहे पेमेंट मागणार आहे. तर ते तुम्ही पेमेंट करून देय यशस्वी करू शकता. ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि बघू शकता आता तुमचा अर्ज जे आहे तपासणीमध्ये गेलेला आहे. लागू केलेले घटक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपला अर्ज दाखवण्यात येईल. जेव्हा तुमचा अर्जाला मंजुरी भेटेल तेव्हा छाननी अंतर्गत अर्जामध्ये जाईल आणि जेव्हा तुमची निधी वितरित होईल तेव्हा निधी वितरित या ऑप्शनमध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मेसेज पण येऊन जाणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.